श्री स्वामी समर्थ. वेलकम टू सुनीता शिंदे ब्लॉग. तर आज हा एक नवीन व्हिडिओ आलेला आहे उलन रंगोली मॅटचा, आणि जो की खूप छान असा असणार आहे. तर ही डिझाईन काय आहे ती तुम्हाला सांगते. तर आपण दारासमोर उंबरठा पट्टी बनवणार आहे, ते जी की खूप छान दिसते, आणि त्याची मापं वगैरे ना अगदी म्हणजे कोणत्याही दरवाजा दारासमोर ठेवण्यात येईल या पद्धतीनेच आहेत. तर ते काय आहेत मापं वगैरे हे सगळं मी व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, आणि जर नवीन कोणी बघत असतील तर नक्की आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट देखील करा आणि छान शेअर पण करा. तर चला मग व्हिडिओला मी इथं सुरुवात केलेली आहे. तर उंबरठा पट्टी बनवायची म्हटलं तर त्याची लांबी वगैरे तर जास्त असणार, आणि हे मी इथं उलन लावायला चालू केलेलं आहे. तर बॉक्सना पहिल्यांदा मी बॉक्सची जी बॉर्डर आहे त्याला मी येलो कलरचं उलन लावून घेते. आणि यामध्ये तुम्हाला अगदी ॲक्युरेट लांबी, रुंदी आणि बॉक्सची ही उंची किती आहे हे सगळं मी व्यवस्थित सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर नवीन ताई देखील मला बऱ्याच विचारत होते की यासाठी साहित्य वगैरे काय लागतं किंवा कसं बनवायचं वगैरे. तर ते एकदा नक्की सांगते. तर याच्यासाठी आपण आहे ना बेससाठी, म्हणजे ज्याच्यावरती आपण हे जे बनवतो आहे रांगोळी, त्याला म्हणतात की रेक्झिन. बेससाठी तुम्ही अजून कोणताही दुसरे कापड देखील वापरू शकता. तर वेगवेगळ्या प्रकारचे बेस आहेत. कॉटन कॅनव्हास, रेक्झिन असे वेगवेगळे आहेत, आणि कॉटन कॅनव्हासचे देखील खूप प्रकार आहेत. तर ते झालं बेससाठी. आणि हे उलन लागतं आपल्याला, ते की आपल्याला किलोप्रमाणे भेटतं. हे झाली बेस आणि रेक्झिनची तर माहिती. कारण म्हणजे कधी बऱ्याच जणांना माहीत नाही की बेससाठी नक्की काय वापरतात, किंवा असं वाटतं की कापड वगैरे आहे की काय, पण याला रेक्झिन असंच म्हणतात बरं का सगळीकडं. तर आता हे झालं, माझी म्हणजे बॉर्डर पूर्ण माझी कंप्लीट झालेली आहे. आता बॉर्डर झाली, आता त्याच्या आतमध्ये कलर आपल्याला करायचे. आणि या डिझाईनमध्ये एक आहे की जर तुम्ही कलर कॉम्बिनेशन छान चॉईस केलं ना, तर डिझाईन एकदम ॲट्रॅक्टिव्ह पण दिसतात आणि लोकांना खूप आवडतात पण बरं का. त्यामुळं कलर कॉम्बिनेशन एकदा तुम्ही नक्की व्यवस्थित घ्यायला पाहिजे. तर इथं मी आतमध्ये आता हे बॉर्डर येलो बॉर्डर झाल्यानंतर आतमध्ये ग्रीन कलरची अशी अजून एक बॉर्डर देणार आहे. कलर कॉम्बिनेशन म्हणाल तर ते काय, जशा तुम्ही डिझाईन बनवत जाल ना तसं कलर कॉम्बिनेशन आपल्याला छान समजत जातं, कोणत्या कलरला कसं मॅच होईल वगैरे. त्यामुळे तुम्ही नक्की अशा डिझाईन तुम्ही पण ट्राय करत चला. तर इथं माझ्या या पद्धतीने मी सगळ्या बॉक्सना ग्रीन कलरची आतमध्ये बॉर्डर देऊन घेते. ही अशी एक प्रकारची झालेली आहे बरं का उंबरठा पट्टीचे सॅम्पल. अशा अजून खूप आहेत माझ्याकडे सॅम्पल्स. जर तुम्हाला आवडत असतील आणि किंवा अजून वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला हव्या असतील बघायला, तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. मी तुम्हाला अजून नक्की अशा नवीन डिझाईन नक्की दाखवेन. तर हे बघा, इथं माझं पूर्ण ग्रीन कलर देऊन झालेला आहे, आणि तो येलो आणि ग्रीन कॉम्बिनेशन खरंच खूप छान दिसतंय ना. आपल्याला तो बॉक्स आहे तो पूर्ण कंप्लीट करायचा आहे ना कलरफुल. तर त्यामुळे मी ग्रीन नंतर छान असे रेड कलरच्या 2 लेअर देते. तर मी ग्रीनची एकच दिलेली होती बरं का, नंतर रेडचे आहे ते 2 देते. कारण त्यामुळं छान बॉक्स पण पूर्ण व्हायला मदत होईल, आणि कलर पण छान वाटेल रेड कलर. आता हा माझा रेड कलर पण पूर्ण 2 लेअर देऊन कंप्लीट झालेला आहे. आणि रेड कलर दिल्यानंतर अजूनच छान हे अट्रॅक्टिव्ह डिझाईन दिसते. आणि रेड कलर झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी छान असा म्हणजे अबोली कलरचा एक लेअर दिलेला आहे. आणि यामध्ये ग्लूगन पण तेवढीच महत्त्वाची आहे बरं का. ग्लूगन जर म्हणजे चांगल्या वॅटची व्यवस्थित असेल तर ग्लू वगैरे काही निघत पण नाही, आणि छान त्या गन पण छान काम करतात. तर माझ्याकडे जी आहे ग्लूगन ती जवळजवळ 100 वॅटची आहे, आणि ती आता मी जवळजवळ खूप दिवस झालं वापरते, पण त्याचं काही एक प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळं खरंच म्हणजे जर तुम्हाला छान याच्यावरती चांगलं काम करायचं असेल तर तुम्ही ही 100-200 वॅटच्या घ्या, म्हणजे जेणेकरून त्या छान वापरता पण येतात आणि त्याचा काही प्रॉब्लेम पण होत नाही पुढे जाऊन. तर ग्लूगन आणि नंतर ग्लू स्टिक्स
आणि ग्लूस्टिक्सचं आपल्याला मला तरी 10 रुपयाला एक अशी या पद्धतीनं पडते. जर तुम्ही बंचमध्ये घेतली तर थोडीशी स्वस्त भेटते बरं का. आणि हे तुम्हाला जवळच्या कोणत्याही मार्केटमध्ये नक्की सगळं मटेरियल भेटून जाईल. तर मला बऱ्याच वेळा विचारलेलं होतं की हे मटेरियल वगैरे कुठं भेटतं. तर हे ना मटेरियल बऱ्याच वेळा म्हणजे मार्केटमध्ये आता ट्रेंडिंग आहे, त्यामुळे मार्केटमध्ये कोणत्याही मार्केटमध्ये जर तुम्ही उलन रंगोली मॅटचं साहित्य विचारलं तर तुम्हाला अगदी सहज मिळून जाईल मार्केटमध्ये बरं का. आणि इथं माझा हे अबोली कलर पूर्ण देऊन झालेला आहे छान. तर उलन रंगोली मॅटला हा प्रश्न सारखा विचारला जातो आहे की म्हणजे मटेरियल कोणतं यूज करताय, किंवा साहित्य कुठं भेटतं आणि काय काय साहित्य लागतं. तर हे सगळं मी सांगितलेलं आहे बरं का. तर मी माझ्या जवळच्याच मार्केटमधून हे सगळं साहित्य घेते. आणि याला महत्त्वाचा बेस म्हणजे रेक्झिन म्हणून बेस भेटतो. तुम्ही कोणतेही विचारलं रेक्झिन तर नक्की भेटेल बरं का. आणि रेक्झिन, कॉटन कॅनव्हास, आणि कॉटन कॅनव्हासमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक जाड असतो आणि एक थोडासा असं पातळ, असे या 2 प्रकारमध्ये देखील कॉटन कॅनव्हासचे बेस भेटतात. आजपर्यंत मी हे 2च वापरत आलेले आहे. तर हे झालं आणि बाकी साहित्य तर तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे बघा रेडमध्ये अबोली कलर म्हणजे तो दिसत पण आहे आणि दिसून न दिसल्यासारखा असा दिसत आहे बरं का. म्हणजे खूप छान वाटतोय. त्यामुळं कलर कॉम्बिनेशन असं चॉईस केलं तर खूप छान वाटतं आणि बघणाऱ्याला पण छान वाटतं. त्यामुळं तुम्हाला हा एक छान बिझनेस देखील होईल बरं का. तर हे बघा मी येल्लो, ग्रीन, रेड आणि अबोली असं छान कॉम्बिनेशन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी येल्लोचे असं छोटंसं जे राहिलेली आहे जागा त्याच्यामध्ये येल्लो कलर छान भरून घेते. कॉम्बिनेशन घेताना जर तुम्ही जेवढं ते ओरिजिनल असं ठेवता येईल म्हणजे तेवढं छान ठेवण्याचा आपण प्रयत्न केला तर नक्की, म्हणजे आता सपोज आपण एखादं फूल बनवलं तर फुलाचा जसा आकार असतो ना, थोडासा आतमध्ये लाईट कलर, थोडासा डार्क, लाईट डार्क असं या पद्धतीने केलं तर ते खरंच डिझाईन खूप छान दिसतात. तर तुम्ही नक्की ही ट्रिक वापरा कलरच्या कॉम्बिनेशन करताना. आता राहिलं आपलं महत्त्वाचं म्हणजे मापं. तर ह्याची मापं कशी घेतलेली आहे ती तुम्हाला दोन्ही पण मी सेंटीमीटर आणि इंच यामध्ये सांगते. तर हे जी उंबरठा पट्टी आहे त्याची लांबी आहे 40 इंच, म्हणजे जवळजवळ 101 सेंटीमीटर आहे. जवळजवळ म्हणजे हे 3 फीट होते, 3 फीटचं होते. आणि लांबी झाली. त्याच्यानंतर रुंदी आहे ती 5 इंच, म्हणजे जवळजवळ 12.7 सेंटीमीटर हे घेतलेले आहे रुंदी. म्हणजे लांबी झाली, रुंदी झाली आणि झाली मध्ये जे बॉक्स आहेत तर त्या बॉक्स आहे ना प्रत्येकी मी 10 सेंटीमीटरचं बॉक्स एक सिंगल बॉक्स बनवलेला आहे. असं म्हणजे इंचमध्ये जवळजवळ 4 इंच. तर 4 इंच म्हणजे प्रत्येक ह्याची बॉक्सची इंच ही लांबी आहे, काय लांबी आहे ती 4 इंच आहे. तर हे याच्यामध्ये माप ही 3च आहेत फक्त, लांबी, रुंदी आणि बॉक्सची जी लांबी आहे सॉरी ते. आणि ही जवळजवळ 3 फूटपर्यंत झालेली आहे. तर आणि याची मापं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देते. आणि याला छान आता बॉर्डर करून घेऊयात. थोडंसं फिनिशिंग आपल्याला राहिलेलं आहे आपलं. आता दोन्ही साईडला छान बॉर्डर बनवून घेते आणि मग मस्त आपण त्याच्यामध्ये कलर देऊ, म्हणजे पूर्ण छान अशी दिसेल. फायनल डिझाईन अशी दिसत आहे. लुक एकदम छान आलेला आहे बॉर्डरमुळे. तर येलो कलरची बॉर्डर खूप छान वाटते. आणि आता आतमध्ये त्याच्या छान कलर एक भरून घेते, म्हणजे आपली डिझाईन कंप्लीट होते पूर्ण. तर आता उंबरठ्या पट्टीचा जो मधला भाग राहिलेला आहे त्याच्यामध्ये मी छान असं क्रीम कलर देते. तर तुम्ही याच्यामध्ये व्हाईट देखील देऊ शकता, व्हाईट देखील तो पण छान दिसेल. तर हे बघा माझा थोडंसंच बाकी राहिलेला होता, तेवढंच मी घेतलेलं होतं शूट. तर तो कलर मला तर खूप आवडला. आणि हे उंबरठा पट्टीला एक छान असा म्हणजे अट्रॅक्टिव्ह एकदम छान पीस झालेला आहे. मला तर खूप आवडलेली आहे ही डिझाईन. तुम्हाला कशी वाटते डिझाईन ते एकदा नक्की मग मला कमेंट करून सांगा तुम्ही. तर फायनल लुक डिझाईनला असं काही आलेला आहे, जो की खूप म्हणजे खूप सुंदर दिसत होता. झाल्यानंतर मला पण तो खूप आवडला. तर तुम्ही पण अशा डिझाईन नक्की ट्राय करा. आणि डिझाईन जर तुम्हाला आवडल्या तुम्ही आणि बनवल्या तर मला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी
एकदा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून कोणते नवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर नक्की मला एकदा कमेंट करा. अजून कोणती पुढची डिझाईन कोणती हवी आहे ते नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.